संध्याकाळी वातावरणात एक वेगळीच शांतता होती. आकाश ढगांनी भरलेलं होतं आणि हलकासा पाऊस पडत होता. पावसाचे थेंब घराच्या छपरावर अलगद आपटत होते. जणू काही निसर्गही आज कुणासाठी तरी रडत होता. त्या जुन्या घराच्या एका कोपऱ्यात आजोबा शांतपणे बसले होते. त्यांच्या हातातला चहा थंड झाला होता, पण त्यांचं लक्ष कुठेच नव्हतं. ते फक्त दाराकडे पाहत होते. जणू कोणीतरी येईल अशी अजूनही एक आशा त्यांच्या मनात जिवंत होती. आणि खिडकीजवळ उभी असलेली आजी ती पावसाकडे बघत होती, पण खरं तर ती पावसाकडे नाही तर तिच्या आठवणींकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात एक खोल वेदना होती आणि त्या वेदनेत असंख्य न बोललेले शब्द दडलेले होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न स्पष्ट दिसत होता, आपण इतके एकटे कसे झालो? काही क्षण ते दोघं शांत बसून राहिले. ना कुणी बोलत होतं, ना कुणी काही विचारत होतं, पण त्या शांततेतच खूप काही बोललं जात होतं. एकेकाळी हेच घर हसण्याने भरलेलं होतं. या भिंतींनी लहान मुलाच्या हसण्याचा आवाज ऐकला होता. या अंगणात खेळ, आनंद आणि उत्साह भरलेला होता. सणवार आले की घर उजळून निघायचं. आजीच्या हातच्या जेवणाचा सुगंध सगळीकडे पसरायचा आणि आजोबा सगळ्यांना एकत्र बसवून गप्पा मारायचे. पण आज त्या सगळ्या आठवणी फक्त भिंतींवरच उरल्या होत्या. आता त्या घरात ना हसण्याचा आवाज होता, ना कुणाचं बोलणं, ना कुणाची चाहूल. फक्त एक खोल बोचरी शांतता होती, जी प्रत्येक क्षणाला त्यांना आठवण करून देत होती की ते आता खूप एकटे झाले आहेत. आणि त्या शांततेत त्यांच्या मनात एकच प्रश्न सतत घुमत होता, आपण इतके एकटे कसे झालो? रामू काका आणि शांता आजी हे एक साधं पण खूप प्रेमळ आयुष्य जगत होते. त्यांचं घर मोठं नव्हतं, पण त्या घरात प्रेमाची श्रीमंती भरपूर होती. त्यांना एकच मुलगा होता, अमोल, आणि त्या दोघांचं संपूर्ण आयुष्य त्याच्या भोवती फिरत होतं. अमोलसाठी त्यांनी सगळं काही दिलं. स्वतःच्या इच्छा त्यांनी हसत हसत बाजूला ठेवल्या. कधी नवीन कपडे घेतले नाहीत, कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. शांता आजी रात्री उशिरापर्यंत बसून शिवणकाम करायच्या. डोळ्यात थकवा असायचा, पण मनात एकच समाधान असायचं, माझ्या मुलासाठी मी काहीतरी करत आहे. आणि रामू काका दिवसभर कष्टाची मजुरी करायचे. कडक उन्हात पावसात काहीही असो ते कामाला जायचेच. कधी शरीर थकायचं, कधी हात दुखायचे, पण त्यांनी कधीच तक्रार केली नाही. कारण त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं, एकच ध्यास होता, आपला मुलगा मोठा व्हावा, त्याने आयुष्यात ते सगळं मिळवावं जे आपल्याला कधी मिळालं नाही. त्या स्वप्नांसाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य हळूहळू खर्च केलं आणि त्यांना त्याचं कधीच दुःख वाटलं नाही. अमोल लहानपणापासूनच खूप हुशार होता. त्याला आपल्या आई वडिलांचे कष्ट समजत होते आणि म्हणूनच त्याने अभ्यासात कधीच कमी पडू दिलं नाही. दिवस रात्र मेहनत करून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एक दिवस त्याला मोठ्या शहरात चांगली नोकरी मिळाली. तो दिवस त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. रामू काका आणि शांता आजींच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अभिमान दिसत होता. ते एकमेकांकडे पाहून हसले आणि मनातल्या मनात म्हणाले, आपलं स्वप्न पूर्ण झालं. त्या दिवशी घरात सणासारखा माहोल होता. साधं घर होतं, पण आनंदाने भरलेलं होतं. आजीने गोडधोड केलं. आजोबांनी सगळ्यांना ही बातमी अभिमानाने सांगितली. पण त्या आनंदाच्या क्षणात कुणालाही हे जाणवलं नाही की हाच तो दिवस होता ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार होतं आणि नकळतच त्यांच्या एकटेपणाची सुरुवात होणार होती. नोकरी लागल्यानंतर अमोल शहरात राहू लागला. नवीन आयुष्य, नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन लोक, सगळं काही त्याच्यासाठी बदलत होतं. सुरुवातीला तो नियमित फोन करायचा. तो विचारायचा, आई बाबा कसे आहात? त्या काही मिनिटांच्या फोनमध्येच आजी आजोबांचा पूर्ण दिवस उजळून निघायचा. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. फोन कमी होत गेले, भेटी कमी झाल्या आणि एक दिवस असा आला की वेळ नाही हा एकच बहाणा उरला. आजी रोज फोनची वाट पाहत बसायची. फोन वाजला की तिचं हृदय धडधडायला लागायचं, पण अनेकदा तो फोन तिच्यासाठी नसतो. आजोबा दरवाजाकडे पाहत बसायचे.
प्रत्येक आवाजावर त्यांना वाटायचं कदाचित अमोल आला असेल. पण दिवस गेले, महिने गेले आणि हळूहळू त्यांची ती आशा सुद्धा कमी होत गेली. तो आज येईल कदाचित हा विचार हळूहळू एका शांत स्वीकारात बदलला, कारण त्यांना समजत होतं की तो दिवस आता कधीच येणार नाही. एक दिवस अचानक आजीची तब्येत खूप बिघडली. घरात कुणी नव्हतं, फक्त आजोबा आणि त्यांची काळजी. थरथरत्या हातांनी आजोबांनी फोन उचलला आणि मुलाला कॉल केला. त्यांचा आवाज खूप हळवा होता. बाळा, तुझ्या आईची तब्येत बरी नाही, शक्य असेल तर ये. क्षणभर शांतता आणि मग समोरून उत्तर आलं, बाबा, मी खूप बिझी आहे, नंतर बोलतो. तो नंतर शब्द तिथेच थांबला, पण तो कधीच परत आला नाही. त्या रात्री घरात खूप शांतता होती, फक्त आजीचा हलका श्वास आणि आजोबांची काळजी. आजीने हळूच आजोबांचा हात हातात घेतला आणि शांत आवाजात विचारलं, आपण त्याच्यासाठी सगळं केलं ना? आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते काही क्षण बोलू शकले नाहीत आणि मग त्यांनी हळूच उत्तर दिलं, हो, सगळं केलं, पण कदाचित आपण त्याला आपल्या प्रेमाची किंमत शिकवू शकलो नाही. त्या एका वाक्यात पूर्ण आयुष्याची वेदना होती. त्या रात्री ते दोघे एकटे नव्हते, पण तरीही ते पूर्णपणे एकटे झाले होते. काही दिवसांपासून आजीची तब्येत सतत खालावत चालली होती. औषधं सुरू होती. आजोबा तिची खूप काळजी घेत होते, पण परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जात होती. त्या दिवशी घरात एक विचित्र शांतता होती. जणू काहीतरी होणार आहे अशी जाणीव मनाला होत होती. आजी खूप अशक्त झाली होती. तिने हळूच डोळे उघडले आणि आजोबांकडे पाहिलं. त्या नजरेत खूप काही होतं, प्रेम, आठवणी आणि एक न सांगता येणारी वेदना. तिने हळूच आजोबांचा हात हातात घेतला, जणू ती शेवटचा निरोप देत होती. आजोबा काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात हजारो आठवणी. आणि मग काही क्षणातच आजीने शांतपणे आपले डोळे मिटले. ती काहीच न बोलता या जगातून निघून गेली. त्या क्षणी आजोबांचं सगळं काही हरवलं. घरात आता आवाज नव्हता, हसणं नव्हतं, कोणी वाट पाहणारं नव्हतं. फक्त भिंतींवर उमटलेल्या आठवणी होत्या आणि प्रत्येक कोपऱ्यात पसरलेलं एकटेपण. आजोबा तिथेच बसून राहिले, शांत, न हलणारे, कारण जिच्यासोबत त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं ती व्यक्तीच आता त्यांच्या सोबत नव्हती. त्या दिवशी ते फक्त एकटे झाले नाहीत, तर आतून पूर्णपणे तुटले होते. एक दिवस अचानक अमोल गावाकडे परत आला. खूप दिवसांनी, कदाचित खूप वर्षांनी. घरासमोर उभा राहिला, पण आज त्याच्या मनात उत्साह नव्हता. एक विचित्र भीती होती, एक अपराधीपणाची भावना होती. त्याने हळूच दार उघडलं. घरात पाऊल टाकताच त्याला जाणवलं, हे तेच घर आहे, पण काहीतरी कायमचं बदललं आहे. घरात पूर्ण शांतता होती, ना कोणाचा आवाज, ना कोणाची हालचाल. जिथे एकेकाळी आईचा आवाज घुमायचा, जिथे बाबा हसत बसायचे, आज जाणं फक्त रिकामे पण होतं. अमोल हळूहळू आत चालत गेला आणि अचानक त्याची नजर भिंतींवर गेली. तिथे एक फोटो लावलेला होता, फुलांनी सजवलेला. तो फोटो होता त्याच्या आईचा. ते दृश्य पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो थिजून गेला. काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही आणि मग हळूहळू त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो फोटो समोर उभा राहिला आणि थरथरत्या आवाजात बोलू लागला, आई, मला माफ कर, मी खूप उशीर केला, तू वाट पाहत होतीस ना माझी. त्याचा आवाज तुटत होता, प्रत्येक शब्दात पश्चाताप होता. तो खाली बसला, फोटो समोर हात जोडले. आई, एकदा तरी भेटायला यायला हवं होतं. तू फक्त एक फोनची वाट पाहत होतीस, पण मी वेळ काढला नाही. घरात त्याचा आवाज घुमत होता, पण आता ऐकायला आई नव्हती. त्यावेळी मागून हळूच आजोबा आले. त्यांनी अमोलकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, पण खूप खोल वेदना होती. ते शांतपणे म्हणाले, माफी आम्हाला नाही, स्वतःलाच माग. अमोलने हळूच डोकं खाली केलं. आजोबा पुढे म्हणाले,
आम्ही तुझी वाट पाहिली, दरवाजा उघडून बसायचो की आज येईल उद्या येईल. तुझी आई रोज तुझा आवाज ऐकायला असुसलेली असायची, पण तू कधीच आला नाहीस. त्या शब्दांनी अमोल पूर्णपणे तुटला. त्याला त्या प्रत्येक क्षणाची आठवण येऊ लागली, ज्यावेळी त्याने फोन कट केला होता, ज्यावेळी त्याने बिझी आहे असं सांगितलं होतं. आज त्याच्याकडे वेळ होता, पण जिच्यासाठी वेळ द्यायचा होता ती व्यक्तीच नव्हती. तो जोरात रडू लागला, पण आता त्या अश्रूंना काहीच अर्थ उरला नव्हता. आजोबा शांतपणे तिथेच उभे होते, कारण त्यांनी आधीच सगळं गमावलं होतं. त्या दिवशी अमोलला एक गोष्ट कळली की आयुष्यात सगळ्यात मोठी चूक म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी सगळं दिलं त्यांच्यासाठी वेळ न देणं. आणि जेव्हा ही चूक समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कधी कधी आयुष्यात आपण यशाच्या मागे इतके वेगाने धावू लागतो की आपल्याला वाटतं आपण खूप काही मिळवत आहोत. मोठी नोकरी, मोठं घर, पैसा, ओळख, हे सगळं मिळवताना आपण एक गोष्ट हळूहळू विसरायला लागतो. आपल्या आयुष्यातील ते लोक ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, ज्यांनी आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, ज्यांनी आपल्या प्रत्येक छोट्या आनंदासाठी स्वतःचे दुःख लपवले. आई वडील. आपण मोठे होतो, आपल्या स्वप्नांच्या मागे धावतो आणि न कळत आपण त्यांच्यापासून दूर जातो. सुरुवातीला आपण म्हणतो आज वेळ नाही, उद्या बोलू, मग उद्या पुढे ढकलतो आणि हळूहळू तो उद्या कधीच येत नाही. फोन कमी होतात, भेटी कमी होतात आणि एक दिवस नातंही फक्त आठवणीत उरतं. आपण विचार करतो मी हे सगळं त्यांच्यासाठीच तर करतोय, पण खरं सांगायचं झालं तर त्यांना आपल्या पैशाची गरज नसते, त्यांना आपल्या यशाची गरज नसते. त्यांना गरज असते आपल्या वेळेची, आपल्या 2 शब्दांची, आपल्या उपस्थितीची. त्यांना फक्त इतकंच हवं असतं की आपण त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवावा, पण आपण तोच वेळ देऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण थांबतो, मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येतं की खूप काही मागे राहून गेलं आहे. आणि सगळ्यात कठीण सत्य म्हणजे वेळ कधीच परत येत नाही. आपण कितीही प्रयत्न केला, कितीही पश्चाताप केला, तरी काही चुका अशा असतात ज्या कधीच सुधारता येत नाहीत. त्या फक्त आयुष्यभर मनात राहतात, एक वेदना बनून, एक शिकवण बनून. म्हणून आजही वेळ आहे, थांबा, थोडा वेळ काढा. ज्यांनी तुमच्यासाठी सगळं केलं त्यांच्यासोबत बसा, त्यांच्याशी बोला, कारण एक दिवस असा येऊ शकतो जेव्हा तुम्हाला वेळ असेल पण त्यांच्याकडे वेळ उरणार नाही. जर तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा अजूनही तुमच्या सोबत असतील तर स्वतःला ते प्रश्न नक्की विचारा की तुम्ही त्यांच्यासाठी खरंच वेळ काढता का? कारण आयुष्यात सगळं मिळवताना आपण अनेक गोष्टी गमावतो, पण सर्वात मोठं नुकसान तेव्हा होतं जेव्हा आपण आपल्या माणसांना गमावतो. आपण विचार करतो उद्या बोलू, नंतर भेटू, पण आयुष्य प्रत्येक वेळी आपल्याला ती संधी देत नाही. आई वडील, आजी आजोबा हे आपल्या आयुष्यातील असे लोक असतात ज्यांना आपल्या यशाची नाही तर आपल्या उपस्थितीची गरज असते. त्यांना महागड्या गोष्टी नको असतात, त्यांना फक्त आपला वेळ हवा असतो, आपल्या 2 प्रेमळ शब्दांची गरज असते. पण जेव्हा आपण त्यांच्यासाठी वेळ काढत नाही तेव्हा हळूहळू अंतर वाढत जातं आणि एक दिवस असा क्षण येतो जेव्हा आपल्याकडे खूप वेळ असतो पण त्यांच्याकडे वेळ उरलेला नसतो. तेव्हा उरतात फक्त आठवणी, त्यांचं हसणं, त्यांचे शब्द आणि मनात खोलवर बसलेली एक खंत की आपण वेळ देऊ शकलो असतो. म्हणून आजच ठरवा, थोडा वेळ काढा, त्यांच्यासोबत बसा, त्यांच्याशी मनापासून बोला, कारण नाती टिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ परत मिळत नाही. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये नक्की आई बाबा अमूल्य आहेत असं लिहा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं त्यांच्यासाठी आपण वेळ काढू शकत नाही, यापेक्षा मोठी शोकांतिका आयुष्यात दुसरी नाही.